नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं मी परत एकदा स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण मायापूर्वचारीचा मंदिर असं ना आमच्या गावातला आता दाखवते तुमका। तिकडेच जाते मी। तर ह्या रस्त्याने सरळ इकडे रवनाथ देवाच्या देवालयाकडनं सरळ वरती मायापूर्वचारीच्या देवाकडे जात होते मी। तर म्हटलं तुमका मंदिर दाखवूया आता। तर हे रस्तो असा सरळ अगदी जवळ असा 15 मिनिटाच्या अंतरावर आमच्या ह्या मंदिर असा मायापूर्वचारी। आणि इकडे नवीन गाडी दिसतात तुमका दशावतारी भूमिका दशावतार म्हणून। आणि तिथे पुढे गेल्यानंतर जरा नवीन असा पूल झाला असा आणि छान असा पूल बांधला असा। हे बघा आता पाणी भरपूर असा इकडे जमा होताला आणि मग शेतीक पण वर्षभर असा पुरताला असा पाणी। एवढा छान असा पूल बांधलेला असा नवीन। आणि आजूबाजू माडांची झाडं वगैरे असत आणि छान असा मस्तपैकी बांधलेला या पूल असा। पहिल्याचा अगदी छोटासाच पूल होता, आता मस्तपैकी नवीन बांधकाम झालेलं असं। आणि इकडे पाणी पण मस्तपैकी पावसाळ्यात भरपूर असा साचताला। आणि इकडे दाखवते मग तुमका मी परत एकदा। तर या मस्तपैकी नवीन पूल बांधला। आणि मित्रांनो पुढे गेल्यानंतर ना ही मानाची होळी इकडे होता। आणि ह्या बघितलं वरती दिसता तुमका होळी। तर इथे गावकरी मंडळी वरती चढून जातात आणि मानाची होळी इथे पहिली रोवली जाता। तर आपल्या गावातला तळ कोकणातला आपला सुंदर असा गाव असा आमचा। तर पुढे बघूया आपण, चला। नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो वरती बघत असाल ना, वरती टोकाला तिकडे वरती तिकडे ना मानाची होळी असते। गावातले गावकरी मंडळी वरती चढून जातात इकडनं। आणि हा रस्ता गेला इकडे मायापूर्वचारीच्या इथे देवळाकडे। आणि हा रस्ता गेला बाजारपेठेत, सुवार्डा असं बोललं जातं त्याला। तिकडे मानाची होळी असते पहिली होळी तिकडे लागते गावातली। आणि हा रस्ता बाजारपेठ आमचा 15 मिनिटावरती। आणि हा मायापूर्वचारी मंदिराच्या इथे। तर ती बघा वरती सुवार्डा असं बोललं जातं, तिकडे होळी पुरली जाते, उभी केली जाते होळी। तर आता मित्रांनो मी मंदिराकडे जातो। तर मित्रांनो सरळ पुढे आल्यानंतर मित्रांनो ही तुम्हाला माडा वगैरे दिसतात, माडांची झाडं दिसतात। आणि हा छान असा रस्ता अगदी 5 मिनिटावर मंदिराच्या इथे जातो। तर इथून सरळ मी जात होतो। आणि इथे तुम्हाला वर बघायला गेलात ना, तर इथे वरच्या डोंगरावरती ना ती पहिली मानाची होळी रोवली जाते। आणि छान अशी भातशेती आहे। आणि छान अशा आपल्या सुंदर अशा कोकणात मी आज तुम्हाला मंदिर दाखवते आमचं। तर इथे तुम्हाला वरती दिसतंय ना, ती इथे मानाची होळी पहिली रोवली जाते। आणि छान असा कार्यक्रम तिथे होतो पहिला होळी उत्सवाचा। तर सरळ पुढे आल्यानंतर मित्रांनो अगदी 5 मिनिटावर पण नाही आहे मंदिर। तर ह्या रस्त्याने सरळ मी पुढे येतोय आणि आता मंदिराकडे आलो मित्रांनो। आणि परत एकदा बघाल तर इथे तुम्हाला वरती डोंगरावरती दिसत असेल, तिथे वरती चढून जातात गावकरी मंडळी आणि पहिली मानाची होळी तिथे रोवली जाते। तर मित्रांनो मंदिराच्या इथे आलो आहे मी आता। छान असं आपल्या तळ कोकणातलं हे मंदिर आहे, मायापूर्वचारी बोललं जातं या मंदिराला। तर आता मंदिराकडे आलो आहे आपण। आणि पहिल्यांदा आल्यानंतर मित्रांनो इथे हातपाय धुवून घेतले मी। पाणी पण विहिरीत छान असं आहे। आणि पहिले मी आता इल्यानंतर इकडे पहिले आधी हातपाय धुवून नंतर मग आतमध्ये मंदिरात जातात। तर इथे हातपाय मस्तपैकी धुतलं आहे आणि नंतर मग मंदिर तुमका दाखवते आता, चला।
तर मित्रांनो, मी मंदिराकडे गेलेले पण पुजारी काका नव्हते, पण मी तुमका थोडक्यात मंदिरात आतमध्ये दाखवतोय, कारण सकाळच्या वेळेस कुठेतरी गेलेले काका मी नव्हते, तर ते असतात देवळामध्ये. तर छान असा मंदिरातला आतमधलो गाभारा असा आणि देवी देवतांचे थोडक्यात तुमका दर्शन दाखवतंय देवाचा. तर या आमचा मायापूरचे देवस्थान असा आणि छान असा आपल्या तळ कोकणातलं मंदिर असं मित्रांनो. तर आता मंदिर परिसर बघूया आपण. तर छान असं मित्रांनो मंदिर असं आणि छान अशी इथे जत्रा भरली जातं आणि आपल्या तळ कोकणातला सुंदर असं मंदिर मी तुमका बाहेरून दाखवतोय थोडक्यात. तर मी लगबगीन इलेलं इकडे मंदिराकडे आणि माका पण माहिती नव्हतं काका असतले की नाही, तर पुजारी काका. तर मी तुमका थोडक्यात मंदिर दाखवते बघा. तर मित्रांनो, मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर छोटी छोटी अशी मंदिरं असतात, ती थोडक्यात तुमका दाखवत आहे. तर मंदिराच्या इथे ना आतमध्ये छान छान अशी मूर्ती असतात. आपल्या तळकोकणातला सुंदर असं मंदिर. आणि मित्रांनो, तळकोकणात कौलारुशी मंदिरं भरपूर असतात, ती मी तुमच्यापर्यंत पोचवतले. तर मी आज इकडे लगबगीन इलेलं आहे, पण थोडक्यात मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करते आमचं मंदिर. तर छान असे आतमध्ये मूर्ती असतात मित्रांनो आणि बाहेरच्या ठिकाणी आजूबाजूक असे छान छान असे छोटी छोटी मंदिरं असतात. ह्या एक मंदिर असतात छोटा. तर मित्रांनो, निघालं मी तिकडनं आणि अगदी तळकोकणातला सुंदर असं मंदिर मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला कौलारू. पण पुजारी काका नाही होते, कारण पुढच्या वेळेस मी तुमका नक्की दाखवेन आणि आपल्या तळकोकणातली सुंदर सुंदर अशी मंदिरं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या तळकोकणात अशी कौलारू अशी मंदिरं भरपूर असतात आणि ती मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करते तुमका. आणि मी तिकडनं निघाले मित्रांनो, ही तुमका भातशेती दिसतं मस्तपैकी आणि इथे वडांची झाडं वगैरे दिसतात. आणि वरती बघितल्यात तर ती सुवर्ड्याची होळी म्हणून तिथे रोवली जातात. आमच्या गावातली सुंदर अशी होळी इथे रोवली जातात. आणि नंतर मित्रांनो तिकडनं मग निघालं आहे मंदिराकडनं. आता पुढच्या मंदिरात भेटाया. कोकणची सावली यूट्यूब चॅनल जर नवीन इला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला.